सगळं ना छान होणार. विनयच्या घरी जातो ना लग्नाच्या बोलायला, छान होणार. पण तू येताना लड्डू घेऊन ये, सगळ्यांच्या तोंड गोड करायला. तू म्हणतेस असं सगळं छान होऊ दे. मी तयार होईल, पण त्याच्या घरच्यांनी माझ्या चेडवाक स्वीकारू काय. तुम्ही दोघं जण लक्षात ठेवा, त्यांचा जो नकार येलो ना, इथून पुढे तुम्ही माझ्या चेडवाच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायच्या. अभि काय झालं? काय करतोय विचार? नाही, काही नाही. दादा म्हणाला तसं त्यांनी नकार दिला. ए अभि, नेगेटिव्ह नको बोलू, पॉझिटिव्ह राहा. आणि तो आहे ना, तो बघतो सगळं. आणि एक सांगू अभि, लग्न नाही ठरलेली गोष्टी आहे. कोणी असं नाही बोलला तर नाही होणार असं नाही होत, हो ना? थांब, छान कामसाठी जातो ना, तोंड गोड कर. बाप्पाकडून आशीर्वाद घे. देवा, पूर्वाच्या आयुष्याला नव्याने सुरुवात होऊ दे. लय आनंद झालो असत ना तुका? तुझा भला झाला ना, आमका दुःख नाही होऊच गो. आई ग, माहितीये मला. प्रश्न तो नाही. तू खोटा बोललास आमच्याशी. का केलंस गो तू आमका? आई नाही, खरंच असं नाहीये. तुझी शपथ. शपथ कित्या घेतस? बापू झोपलो नाही रातभर, सारखं म्हणी होतो पूर्वा खोटा बोलला गो. नशीब एवढाच त्या पोरा वांगडा पळान जाऊन लगीन नाही केला. आई आई अगं, मी असं कधीच नाही करणार. विनयचं माझ्या आयुष्यात परत येणं ना निव्वळ योगायोग आहे. आणि मी पूर्ण विचार करून लग्नासाठी होकार दिलाय. मला हे असं तुमच्यावर रोज बनून नव्हतं करायचं या घरात. आता ह्या कोणी बोलू शिकवला तुका? नाही, असं शिकवलं कोणी नाही. पण मी विनयला भेटले, त्याला माझी बाजू समजावून सांगितली. आणि जर तू आणि बाबांनी अभिताला लग्नासाठी नकार दिला असता ना, तर ना अभिता लग्न लावून द्यायला तयार झाला असता, ना मी लग्नाला तयार झाले असते. आता काय तुझ्या भल्याचा विचार केलं, दिलं लग्न होकार. ह्यात लोक म्हणती आवशी बापाशी पोराचा भला बघवत नाही म्हणा. काय रे अगो गेलस तू? अगो बस, गप्पा मारूची असतील ना तुमका? नाही नाही, तुम्ही बोला, मी आली. कित्या माझ्या पुढ्यात काय बोलणार का नाही का? नाही नाही नाही, तसं नाहीये. त्याचं काय माहितीया, लोक आमका अंधारात ठेव बघतो तर हवला बाजू. आम्हीच अंधारात राहतो, आमका कळतच नाही गो. हाय चालला आता, सवय झाली आता आमका. वहिनी, आम्ही नाही लपवणार होतो, बोलणार होतो. खरंच वेळ ना त्याची वाट बघत होतो आम्ही. तो कोण तो माणूस आहे ना, तो ह्यांका भेटलो ना तेव्हा पूर्वाच्या लग्नाबद्दल कळला. आणि तेव्हा तुमची येळ येईल आणि ह्या सगळा समोर इला. खरंच वहिनी, बोलणार होतो आम्ही. जाऊ दे, माझ्या पूर्वाच्या भल्याचा विचार करतोय मी गप बसतोय. बाकी कसलोच विचार करणं नाही. तुम्ही बोला.
बोला काय तर महत्वाचं. बसून बोला, जाते मी. पूर्वा, काकी मी काही चुकीचं करत नाहीये ना ग. आपला आयुष्याचा विचार आपण करतो स्वतःसाठी, तर त्यात काही चुकीचं नाहीये. आणि दादा वहिनी जेव्हा बघ लग्न असं फिक्स लग्न ठरेल ना, तर सगळ्यात जास्त तेच तयारी करणार आहे. बरं आता मला सांग, अभि ना विनयच्या घरी जातो, काय बोलायचंय विनयला? अभिरामा, बघ त्यांच्याकडे जाताना ना मिठाईचं पुडो घे आणि त्यांच्याकडसून निघताना ना मिठाईचं पुडो आणि व्हयतो नारळ ना बापाशीच्या हातात दे आणि त्यांना सांग पोरीक पदरात घ्या म्हणा. अभिरामा, जातोच करो, पण एकदा पोराची चौकशी कर. आपण पोर देतो घरात, कळाक नको माणसं कशी असत, खानदान काय असा. आपल्या काय उजा नाही झाला पोराचा. दत्ता, मी काय म्हणतो, अभिराम एव्हाना सगळी जबाबदारी घेतोच आहे, पण तो लहान आहे रे अजून. तू त्याच्या सोबत गेलास ना तर फार बरं होईल. म्हणजे तुलाही सगळी चौकशी करता येईल, नाही का? नाही, नको नको अभिरामा, तूच जा. हा, सगळं काही तर स्पष्ट सांग. दादा मी सांगतो सगळं, आणि तसंही विनयनी सगळं सांगितलंय त्यांना आधीच. अरे बाबा, त्यानं सांगणं वेगळा, आपण आपली बाजू सांगणं वेगळा ना. अभिराम भाऊजी, चाललास तुम्ही? हो वहिनी. बरं, चाललास तर मी तुमका सांगतोय. सरिता, माझं झालंय सगळं सांगून. बरं, बोललास ना तुम्ही. मी काय म्हणते अभिराम भाऊजी, काल जाईनी सांगितलेला ना, ता तेवढा लक्षात ठेवा. मगे बघा काय बोलतात ती, ठरवूया मगे काय ता. येतो. दत्ता, पोराचा भला होता हा. आता लग्नाची तयारी करू भाई. जी काय बोलणी असत ना ती करूक तू थांब. चेडवाचा लगीन असा तुमच्या, तुमचो आशीर्वाद महत्वाचो असा. आहे आमचे आशीर्वाद ना आमच्या चेडवा वांगडा कायम असतो, पण जी पुढे पुढे करतात ना तेनी सगळा नीट करू होया. अभि, अभि, हे बघ काय करतेस? आपल्याला असं कोणी बघितलं तर? त्याला जाऊ दे ना. काय झालं? चेहरा बघ, किती खुश आहे बघ. असं काही नाहीये. अभिदा तू जा. अगं हो, जातोच आहे मी. विनयला काही सांगायचं आहे का? अभि, आता हे काय? अगं फोटो काढला तुझा, पण फोटो बघून अजून आनंदाने होकार देईल तो. अभिदा काही या, तू जा. हे बघ पूर्वा,
घोडा मैदान अजून दूर नाहीये आणि त्याने आई वडिलांना सांगितलंच आहे ना, मग कशाला काळजी करायची आपण. पूर्वा, असंच हसत राहायचं. विनय तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येणार आहे. हा हॅलो पूर्वा. फोन का कट केला हिने? काय अभिरामा, बरा मा? हो हो, छान अरे आहे. ऐकलं होतं खरा काय? काय? गावात चर्चा दत्ताच्या जडोदा लगीन करतात. बोलणी चालू आहेत. पोरगो पण बघलास बँकेत हा? हो, मग कधी उठे होतास बार? लवकरच. उडवा उडवा, पोराच्या आयुष्याचा भला होऊ दे. दत्ता आणि सरिताच्या तावडीतून सुटात. तावडीतून सुटेल म्हणजे? आई वडील आहेत ते पूर्वाचे, तिच्या भल्याचाच विचार करतात. आता अभिरामा, ह्या तू माका सांगा नको. तू हैसर नाही होतस. आणि दत्ता सरिताचा वागणा कोणा काय ठाऊक नाही हा. चेडवाच्या भल्याचा विचार केल्याने असतो तर ह्या आधीचा लगीन लावून दिल्याने नसता. हे बघा, तुमच्या वयाचा मान ठेवतो मी, म्हणून समजवतोय. नायकांच्या घरात काय चालतं आणि काय नाही हे बघायला माझी आई आणि आम्ही 3 भाऊ समर्थ आहोत. लग्न ठरलं की पत्रिका पाठवेन मी या लग्नाला. काय हो, कसलो एवढं विचार करतास? चेडवाच्या लग्नाचा विचार करतास की काय? ते लगीन जुळवून येती, आपण पुढचा काय? अहो, लगीन करूक पैसो होयो ना. दात पाडून पैसे आणणारास काय? अभिराम भाऊजी काय अशी 10 लग्न जुळवू आपल्याक झेपूक होया ना. तिथं जरा गप राहू. गप रावलंय ना, मनाने येईल. त्याचं तोंड बंद कर म्हणते ना तुका. हो काय हा? हो रडतास कित्या? काय या लहान पोरार का रडणार? हा बोला, काय झाला? पोरचं पोरा गो चांगलं होते त्याच. भीती वाटत. एवढ्याच्या वयात त्यानं लय भोगल्या ना. ते का काहीतरी जबाबदार त्याचा बापूस असा. अभिराम मागणं गेले बी असते त्या पोराच्या घरात. भीती वाटत. लग्न ठरलं आणि मागच्या आईसारखं झालं तर पोराच्या प्रेमापायी त्याची आऊस बाबूस लग्न खोकार पण देतील. माझ्या चेडवा चांगलं सांभाळतील ना गो. ते काही आयडियाच तरी चांगला घर दे. किती वाटत गो. त्यापेक्षा घरात राहलेला बरा. म्हणून मी नकार देत होते. जाऊ देऊ, काहीतरी विचार करत बसू नको. आणि गुस्सा आधी डोळ्यात काय या जा काय होईत ना. हा आपल्या पूर्वाचं नशीब समजायचं. रडू नको.
दादा, विनय सावंतचं घर. ह्या काय समोरचा? थँक्यू. कोण वया? विनय सावंत. ओ ह्याच घर. बँकेत असास तुम्ही पण? काय हो, पण आज सुट्टी असा ना? नाही नाही, मी ते अभिदा, तुम्ही इथे? काय रे, काम असा काय? बँकेतली कामं घरात कित्या काढतात? आई, अगं बँकेत नाही येत ते. मग पूर्वाचे धाकटे काका अभिराम नाईक. आमच्या चडवा बरोबर लगीन केल्यान धाकट्यान आणि त्याका सोडल्यान. कित्याक तर तेका अमेरिकेत शिकाक जावचा होता. थंयची तेका हवा लागली आणि आमच्या चडवाक सोडून गेलो. म्हणून खायचा पोवार घेऊन इलो. पण म्हाका वाटतं लगीन सुद्धा केल्यान नसा. बायल म्हणान मिरावता आणि ता पोरगा तिच्या बरोबर असता. तुम्हीच काय ते? अभिदा, या ना. येवा येवा येवा. या. हे अभिराम नाईक, पूर्वाचे काका. अगो, चाय ठेव जरा. ठेवताय. भाव करू काय? नाही नाही, खायला काही नको. नाश्ता करून आलोय मी. घेवा पाणी घ्या. थँक्यू. बरा, तुम्ही काय करतास? मी ऍक्च्युली बेंगलोरला असतो. सध्या इथे आहे. इथूनच करतो मी बाकीची कामं. बाहेर गावात पण तुम्हीच होतास ना? त्याचा काय, लग्न करूचा म्हटला ना की सगळी चौकशी करूचीच लागतात मुलीच्या घराची. नाही, बरोबर आहे. हो, मी आधी अमेरिकेला होतो. नंतर मी बेंगलोरला शिफ्ट झालो. तुमची बायल कशी असा? बरी आहे. चाय ठेवलंस ती बघतस काय? ते मी एक दोनदा बोललोय ना काकींविषयी. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणि बँकेत पूर्वा भेटली तेव्हा काकी पण होत्या सोबत. हा, बोला. आज असे अचानक कसे? ऍक्च्युली तुम्हाला कल्पना असेलच मी का आलोय. होय, सगळी कल्पना असा माका. विनय आणि पूर्वा कॉलेज पासून एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांना पसंत पण करतात. विनयने सगळं आमका सांगलं. काही एक लपवून ठेवून नाही. त्यांचा दोघांचा एकमेकावर खूप प्रेम हा, याची कल्पना असा आमका. घेवा चाय घेवा. तुम्ही चहा? नाही, नको. मी एकदाच घेतो. पूर्वाच्या आधीच्या आयुष्याबद्दल तुम्हाला कळलं? खूप वाईट झालं. पण त्या पोरी पुढचं आयुष्य असाच जगाचा असा काय खाई लिहून ठेवला हा का? आणि जर झाला त्याच्यात त्याची काय चूक? खरं सांगू, खूप बरं वाटलं. नाही म्हणजे आधार वाटला की तुमचा असा विचार आहे. जा हा ता हा माका स्पष्ट बोलांक आवडतं. म्हणान तुमका सांगतोय, एक चांगलो पोरगो बघा आणि तुमच्या पुतणीचा लगीन लावून दिया. काय? होय, जा हा ता हा. आमका ह्या लग्न मान्य नाही.